हिंदुत्ववादी मतांमधला टक्का नेमका कोणाचा आणि तो कसा कोणाकडे जाईल यासाठी सुरू असलेला लढा. राणा दाम्पत्याशी संबंधित ज्या घटना होत्या तो एक इन्फोटेनमेंटचा भाग होता. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या विस्तारासाठी त्या सरकारचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे. तेव्हा उत्तर प्रदेश सारखं एक अत्यंत ज्याला आपण मागास वगैरे म्हणायचो, तिथे देखील मशिदींनी आणि मंदिरांनी स्वतःहून भोंगे काढले. पण 2.5 वर्षांनंतर या सरकारने नेमकं काय केलं हे सांगायची वेळ आलेली आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवा दिवस, नवी चर्चा. आणि गेला आठवडा किंवा गेले काही दिवस किंवा गेले काही महिने जे काही घडतंय ते राजकारणाभोवती घडतंय, ते मुंबईत घडतंय. मुंबईत वेगवेगळ्या घटना घडतायत. कोणी हनुमान चालिसा म्हणतंय, त्याच्यावरून काही राडे होत आहेत, कोणावरती हल्ला होतोय, वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. त्या नक्की का घडतायत ते समजत नाहीये. ते या सगळ्या घटना कुठं जाऊन थांबणार हे समजत नाहीये. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी, अधिक सोपं करण्यासाठी आज मी चर्चा करणार आहे, गप्पा मारणार आहे सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडमशी. मॅडम, स्वागत आहे तुमचं पहिल्यांदाच थिंक बँक वरती. मॅडमना 25हून जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मुंबईत त्या गेले कित्येक वर्ष आहेत. मुंबईतलं राजकारण ते कव्हर करतात. त्यांचं मुंबई वार्तापत्र येत असतं आठवड्याला. त्यामुळं हे सगळं राजकारण का चालू आहे, कशासाठी चालू आहे, हे कुठं घेऊन चाललंय, हे सगळं मी त्यांच्याशी बोलणार आहे. मॅडम, पहिला प्रश्न हाच आहे की जे काही आता चालू आहे, गेल्या आठवड्यात राणा कुटुंबियांना स्थानाबद्ध झालं, मग ते हनुमान चालिसा म्हणणार होते, मग शिवसैनिक एकत्र झाले, हे सगळं कशासाठी चालू आहे, काय घडतंय, तुमचा अंदाज काय आहे मुंबईत? अगदी खरं सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणातही असे दिवस बघावे लागतील असं मला कोणी 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा मी पत्रकार झाली तेव्हा सांगितलं असतं तर मी अजिबातच विश्वास ठेवला नसता. एखादी दंतकथा आहे किंवा काहीतरी कपोलकल्पित आपल्याला सांगितलं जात आहे वगैरे अशा मतावर मी आली असती. पण म्हणजे हे वाईट अर्थाने आहे, पण प्रत्यक्ष हे कदाचित कल्पनेपेक्षाही वेगळंच असतं. तसं आपल्याला सध्या महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत दिसतंय. राजकीय दृष्ट्या जर बोलायचं तर हा सगळा हिंदुत्ववादी मतांमधला टक्का नेमका कोणाचा आणि तो कसा कोणाकडे जाईल यासाठी सुरू असलेला लढा. वर्तमानपत्राच्या किंवा माध्यमांच्या दृष्टीने जर बोलायचं तर मी म्हणेन की गेल्या आठवड्यात विशेषतः राणा दाम्पत्याशी संबंधित ज्या घटना होत्या तो एक इन्फोटेनमेंटचा भाग होता. जर्नलिझम मध्ये आपण बरेचदा इन्फोटेनमेंट काय असतं, नेमकं ॲडव्हर्टोरियल काय असतं वगैरे अशा विषयांची चर्चा करतो. पुढच्या काळामध्ये इन्फोटेन म्हणजे नेमकं काय असं जर विचारलं तर त्यात हे सगळं राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा, त्या निमित्ताने झालेलं शिवसैनिकांचं एकत्रीकरण वगैरे सांगताय. आपण आपल्या दर्शकांनाही सांगूया, एखादी माहिती ज्याला इन्फॉर्मेशन म्हणतो ती रंजक करायच्या दृष्टीने कशी मांडता येईल याला पत्रकारितेच्या क्षेत्रातलं नाव आहे इन्फोटेनमेंट. आणि गेल्या 7-8 दिवसात इन्फोटेनमेंट अतिशय झालं, त्याचा अतिरेक झाला. त्यामुळे आता महाराष्ट्राचा सुजाण नागरिक आणि मला असं वाटतं की जो स्वतःच्या रोजगाराचे, जीवनाचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारा सामान्य माणूस आहे त्याला आता हे पुरे झालं वाटायला लागलंय. त्याला कानावर हात ठेवायची वेळ आलेली आहे. आपण पत्रकारितेच्या माध्यमातले आहोत, आपल्या रोजीरोटीचे हे प्रश्न आहेत आणि आपल्या रोजीरोटीचे हे विषय आहेत. त्यामुळे आपल्याला काही असं म्हणून कुली मारून चालता येणार नाही आणि हे जे सगळं काय चालू आहे त्याचं विश्लेषण वगैरे आपल्याला करावं लागेल. मुद्दा हाच आहे की कोणतीही निवडणूक यायला, अगदी मुंबई महापालिकेची किंवा ज्या 14 महापालिकेची निवडणूक आहे तीही यायला आता वेळ आहे. म्हणजे न्यायालयाचा निकाल येणार, मग पावसाळा असेल, त्यामुळे असं म्हणतात की नोव्हेंबर, डिसेंबर इथपर्यंत सगळ्या निवडणुका खेचल्या जातील. त्याच्यानंतर पुन्हा लोकसभा, विधानसभेला पण एक 1.5-2 वर्षाचा कालावधी आहे. असं अचानक आता काय घडलंय की अचानक हिंदुत्व कुणाचं, तुमचं हिंदुत्व का माझं हिंदुत्व, हा प्रश्न निर्माण होण्याची गरज का भासली आता राजकीय क्षेत्रात? भारताच्या राजकारणात 2 निवडणुका अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या होत्या 2022 सालात होणाऱ्या.
शेखर गुप्ता जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते आपल्यासारखेच व्हिडिओज करत असतात, अत्यंत मर्मग्राही बोलतात, कधी पटतं कधी पटत नाही. त्यांनी मदर ऑफ ऑल इलेक्शन्स म्हणून मी ज्या म्हणते आहे त्याच 2 निवडणुकांचं वर्णन केलं होतं. एक होतं उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आणि दुसरी अर्थात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. उत्तर प्रदेशची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. काही प्रमाणात सपानी अतिशय चांगली कामगिरी केली, त्यांचा मतदानाचा टक्का वाढला, त्याचं श्रेय आपल्याला अखिलेश यांना द्यावंच लागेल. पण त्याचबरोबर युपीचा एक जे सगळ्यात मोठं राज्य आहे ते अजूनही भाजपचं आहे असा संदेश दिला गेला. आता या भाजपच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा आणि शिवसेनेच्या वर्चस्वाचा सर्वात महत्वाचा विषय असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसात येणार आहे. खरं तर नियमानुसार ती निवडणूक आता एक साधारण 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत व्हायला हवी होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आला, त्याबद्दल जी काय बिंदू नामावली द्यायची असते किंवा त्याचा जो समाजशास्त्रीय अभ्यास करायला हवा होता तो करण्यात काहीसा उशीर झाला. ओबीसी मतांवर डोळा ठेवून त्यावर हक्क सांगण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेने एक सर्वपक्षीय ठराव करून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नयेत असा ठराव केला. त्यातली ज्ञानबाजी एक अत्यंत सुंदर केली की आम्ही या आधाराने पुन्हा एकदा वॉर्ड रचना करू आणि त्या राज्य निवडणूक आयोगाच्या तत्वांनुसार त्यांच्या फायनल सेनुसार त्या वॉर्ड रचना प्रत्यक्षात येतील. खरं तर वॉर्ड रचना राज्याचा निवडणूक आयोग करत असतो, त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची वॉर्ड रचना करून झाली होती. पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आल्यामुळे या निवडणुका आता प्रलंबित पडल्या. महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक, सामाजिक स्तर पण किंवा सामाजिक जी चर्चा आहे ती पण गेल्या काही दिवसात अत्यंत हीन दर्जाला गेलेली आहे. त्यात कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध आदिवासी, आदिवासी विरुद्ध दलित असे नको नको ते संघर्ष सुरू झालेले आहेत. त्यामुळे या ओबीसी आरक्षणाला देखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. त्या याचिकेची सुनावणी सध्या सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांबद्दल वेगवेगळ्या राज्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सध्या आता मेच्या पहिल्या आठवड्यात ही सुनावणी होईल असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची जी काय रचना आहे ते जे काय गप्पाटप्पा मारत असतात त्यांनी सांगितलं की यानंतर कोणताही निर्णय जरी आला आणि वॉर्ड रचना आमच्याकडे आली तरी मुंबईतल्या मान्सूनमुळे आता निवडणूक होणं शक्य नाही. म्हणून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निवडणुकीचा मुद्दा हा पुढे ढकलला गेलेला आहे. ऑक्टोबर शिवाय आता निवडणूक होणार नाही. पण या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचं भविष्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरवणार असल्यामुळे प्रत्येक जण सर्व शक्तीनिशी, संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकांमध्ये उतरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी ती परिवार संकल्प यात्रा केली. भारतीय जनता पक्ष मुंबईत ठिकठिकाणी पोलखोल नावानी शिवसेनेच्या वाभाडे काढणाऱ्या सभा घेतोय. शिवसेना देखील आज जे काय आपण वाचतो त्यानुसार 14 तारखेला 14 मेच्या सुमारास एक सभा आयोजित करणार आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणात म्हणजे 4 पक्षांच्या महाराष्ट्राच्या चौकोनात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्व शक्तीनिशी, सर्व ताकदीनिशी कमबॅक करायचा प्रयत्न केलेला आहे. राज ठाकरे एकेकाळी निवडणूक राजकारणात यशस्वी ठरले होते. पदार्पणात डबल डिजिट आमदार निवडून येणं ही गंमत नव्हती. त्यानंतर काही घडामोडी झाल्या, मनसे पक्ष मागे पडला आणि आता संपूर्ण ताकदीनिशी राज ठाकरे पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय वलय सुरू झाली. सत्तेबाहेर असलेला, कोणतीही ताकद मागे नसलेला एखादा नेता ठाकरे या आडनावामुळे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या करिश्म्यामुळे एवढं वादळ जर निर्माण करत असेल तर ते मला असं वाटतं लक्षणीय आहे. त्याचा देखील आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि मग त्या सगळ्या हिंदुत्वामध्ये नेमकं आमचं हिंदुत्व कोणतं किंवा भाजपची जी समर्थक टीम आहे, जे भाजपचे नाहीत पण भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला वेळोवेळी सर्व शक्तीनिशी ताकद लावून स्वतःची पोळी भाजून घेऊ इच्छितात
असे लोक समोर येतात. त्यातलेच एक राणा दाम्पत्य. आपण ह्याकडे पण मला असं वाटतं लक्ष द्यायला पाहिजे की दक्षिणेच्या राजकारणात सिनेमातून आलेली मंडळी अत्यंत यशस्वी झाली. जयललिता त्यांचा एका अर्थाने राज्यकारभार देखील उत्तम होता. अम्माज किचन वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, परावलीचे शब्द. एन.टी. रामाराव यांच्या मागे तर कोणतंही बळ नव्हतं. जयललितांच्या मागे त्यांच्या राजकीय जे त्यांचे गुरु होते त्यांचा वारसा वगैरे सगळं होतं. एन.टी. रामारावांनी देखील केवळ त्यांच्या सिनेसृष्टीतल्या करिश्मामुळे एक राजवट बदलली होती आणि स्वतःचं सरकार आणलं होतं. महाराष्ट्र हा वेगळा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे, वैचारिक परंपरा असलेला आहे. पण इथे देखील राजकारणातले किंबहुना रुपेरी पडद्यावरचे काही लोक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करतात. राजकीय पक्षही या लोकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेण्यात मागे नाहीत. आदेश बांदेकर उत्तम काम करतात सिद्धिविनायक ट्रस्टच्या मार्फत. पण त्यांची देखील राजकारणातली जी काय दमदार एंट्री होती ती त्यांनी सुरू केलेले कार्यक्रम यामुळे होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेळोवेळी सुरेखा पुणेकर किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पत्नी असे पॉलिटिकल लोक येत असतात. आसावरी जोशींनी आता प्रवेश घेतला. ज्याप्रमाणे तुम्हाला मला किंवा एका सामान्य कामगाराला राजकारणात येण्याची संधी मिळालीच पाहिजे, तशी चंदेरी रुपेरी पडद्यावरच्या लोकांनाही संधी मिळाली पाहिजे, हरकत काहीच नाही. पण त्या माध्यमातल्या स्वतःच्या इमेजचा वापर करून राजकारणात यशस्वी होण्याची उदाहरणं महाराष्ट्रात जी काय असतील त्यात नवनीत राणांचं नाव घ्यावं लागेल. या नवनीत राणांच्या जातीच्या दाखल्याबद्दल देखील खूप मोठे प्रश्न आहेत. त्यांना आव्हान देणारी अमरावती जिल्ह्यातली एक खूप मोठी यंत्रणा संपूर्ण ताकदीनिशी त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं आहे हे दाखवायच्या प्रयत्नात होती. पण या सगळ्या आव्हानांना उत्तर देत किंबहुना थोडी पळवाट शोधत नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे राजकारणात यशस्वी होत आहेत का किंवा स्वतःची जागा निर्माण करायचा प्रयत्न करतायत. या राणा दाम्पत्यासारखे लोक हे संधीच्या शोधात असतात आणि त्यांचं राजकीय चातुर्य म्हणून ते संधीचा शोध कसा घेतात त्याकडे राजकारणाच्या अभ्यासकांनी आगामी काळात बघावंच लागेल. त्याला काही आता पर्याय उरलेला नाही. या दोघांनी अचानक स्वतः प्रकाश झोतात यायला जी काय वेगवेगळी तंत्र आणि यंत्र वापरली त्यात एक विधान करून टाकलं की हनुमान चालिसा आम्ही मातोश्रीला उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन म्हणणार, पठण करणार. त्याचं खरं तर अतिशय छोटा विषय होता. अमरावती जिल्ह्याच्या पलीकडे आणि चॅनेल्सच्या TRP पलीकडे नवनीत राणा किंवा रवी राणा यांचं व्यक्तिमत्व काही महाराष्ट्रव्यापी देशव्यापी वगैरे अजिबात नव्हतं. पण प्रसिद्धी मिळवायला जे काय त्यांनी घोषणा केली ती फारच लोकप्रिय झाली, कारण त्याला बॅकग्राऊंड सगळं हिंदुत्ववादी विचाराचं होतं. आणि नवनीत राणांनी सांगितलं की मी मातोश्रीवर जाऊन चालिसा म्हणणार. खरं तर मुद्दा सोपा होता. मला सिंहासन सिनेमातलं एक दृश्य कायम आठवतं. त्यात मुख्यमंत्री जी भूमिका केली होती अरुण सरनाईकांनी, ते आंदोलन करणाऱ्या एका गांधीवादी नेत्यांच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात की तुम्ही करा उपोषण, पण ते माझ्या घरीच येऊन करा. तसं खरं तर शिवसेनेला तुम्ही जरूर हनुमान चालिसा म्हणा, आमच्या घरीच येऊन म्हणा ना, मातोश्रीवरच म्हणा, आम्ही देखील तुमच्या बरोबर म्हणतो, आम्ही तुम्हाला लिंबू सरबत देतो त्याबद्दल, असं म्हणू शकले असते. पण असं न करता हे आम्हाला दिलेलं आव्हान आहे. आणि ज्याप्रमाणे नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की दादागिरीने आम्ही असलं काही चालवून घेणार नाही, त्यामुळे शिवसेनेने देखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. शिवसेनेची शिवसैनिक मंडळी जी शांतपणे बसली होती आणि निवडणुकीसाठी काय मुद्दा शोधायचा, म्हणजे आम्ही हिंदुत्व तर सोडलंय आणि एक वेगळी आघाडी केलेली आहे, अशा वेळेला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पिठातल्या मतदारांना काय उत्तर द्यायचं अशा शोधात असताना नवनीत राणांनी किंवा आपण म्हणू हनुमानांनी त्यांना एक गॉडसेंट अपॉर्च्युनिटी दिली. आणि मग शिवसेनेनी काहीतरी खूप मोठं घडतंय आणि यासाठी आपण रस्त्यावर उतरायलाच हवंय या शिवसेनेच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे मातोश्रीभोवती कडव उभं केलं, खारच्या त्यांच्या घरासमोर ठिय्या दिला, आंदोलनं केली. नंतर तर सिडिशन पर्यंत मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. हे सगळं झालं. 3-4 दिवस महाराष्ट्रात काय चालू आहे हे चॅनेल्स पाहून, मराठी चॅनेल्स पाहून जीव गोंधळून जात होता. पण ते तेवढंच मर्यादित राहिलं नाही.
हिंदी आणि थोड्याफार प्रमाणात इंग्रजी राष्ट्रीय चॅनेल्सनी देखील हा मुद्दा हाताशी धरला. आणि मग कित्येक आयांना, कित्येक कुटुंबांना आपल्या मुलांना तर हनुमान चालीसा शिकवायलाच हवा की काय, हिंदुत्वाचा हा पासवर्ड आहे की काय, असं वाटायला लागलं असावं, असं वातावरण निर्माण झालं. खरं तर सगळाच तमाशा आहे. आणि यातून नेमकं काय मिळतंय आणि काही नवीन नेते किंवा नवीन नेत्या उदयाला येत आहेत का, या पलीकडे याचं काय विश्लेषण करायचं ते समजत नाहीये. तरी देखील महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण या छोट्याशा घटनेमुळे ढवळून निघालेलं आहे. हाच मुद्दा आहे की नवनीत राणा असतील, रवी राणा असतील किंवा इतर वेळेला किरीट सोमय्या असतील की जे सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये याच्यात प्रमुख असतात महाविकास आघाडीला हे करण्यात. तर हे जी सगळी आहेत ही मुख्यचे राजकारणी नेते आहेत, म्हणजे पहिल्या फळीतले ते या सगळ्यात कुठंच नाहीये. दुसऱ्या फळीतले, तिसऱ्या फळीतले लोक हे सगळ्या ऍक्टिव्हिटी करतायत. हा एक अंग जे मला समजून घ्यायचं आहे. दुसरं असं आहे की नवनीत राणा ह्या माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडून आल्यानंतर एनडीएला समर्थन दिलं. त्यामुळे हा एक त्यातला अँगल. आणि तिसरा अँगल की हे सगळं नक्की कुणीतरी चालवत असणार आहे, कुणाच तरी डोक्यात येत असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ हनुमान चालिसाचं आंदोलन असेल तर आपण ते इझिली होऊ द्यावं, त्यांना घरासमोरच म्हणू द्यावं, आपणही म्हणावं, 200 शिवसैनिकांनी म्हणावं आणि हिंदुत्व एस्टॅब्लिश करावं. इतके विचार करणारे थिंक टँक, स्ट्रॅटेजिस्ट सगळीकडे आजकाल असतील, असायला हवेत. तर मग तरी सुद्धा हे का घडतंय, हे कोणी घडवतंय का, आणि याच्यातले लॉंग टर्म गोल्स प्रत्येकाचे काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. काही लोक हे घडवत असतील हे निश्चित आहे. पण कसं असतं की कित्येकदा म्हणजे आपण जे म्हणतो की याच्या मागे कोणाचा तरी हिडन हँड आहे. तो हिडन हँड नेमका कोणाचा असतो हे कदाचित अशा कोलाहलामध्ये समजत नाही. ते समजावं याच्यासाठी जे पडद्याआड जाऊन काम करावं लागेल ते काम करणारे कॉकसेस किंवा तसे दबाव गट महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावीपणे समोर येत नाहीत. पण एक मात्र निश्चित आहे की नवनीत राणांनी आणि रवी राणांनी जे काय आंदोलन सुरू केलं ते अत्यंत शांतपणे तसंच्या तसं चालू राहू देत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला रॉंग बॉक्स मध्ये टाकायचा किंवा तुमचं हिंदुत्व तुम्ही सोडून कुठेतरी भरकटत आहात हे दाखवायचा प्रयत्न या निमित्ताने केला. तो त्यांनी अंगाशी देखील येऊ दिला नाही. कारण हेच जर भाजपच्या माध्यमातून एखाद्या खासदार महिलेनी किंवा खासदार पुरुषांनी किंवा अन्य कोणत्याही नेत्यांनी केलं असतं तर भाजपला त्याची ओनरशिप घ्यावी लागली असती. भारतीय जनता पक्ष नेमकं असंच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतही वागला. खर तर महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे निदान लाखो लोक एसटीतून प्रवास करतात आणि ज्यांचं रोजचं जीवन एसटीशी निगडीत आहे अशा ठिकाणी महिनोन्महिने एसटी बंद होते आणि कोणाला काहीच कसं वाटत नाही, असा एक राजकीय निरीक्षक म्हणून मला वारंवार प्रश्न पडतो. आपण थोडस जर बघितलं तर एसटी मध्ये संघटित युनियन पेक्षा कोणतीही रेकग्नाइज्ड युनियन नव्हती. आणि मग कोणत्या ड्रायव्हरला कुठल्या रस्त्यावर गाडी चालवायला द्यायची, कामाचे तास किती, यापासून छोट्या मोठ्या संघटना काहीतरी करत राहायच्या आणि त्यामुळे कामगारांचा नेतृत्वावरचा, कामगार संघटनांच्या नेतृत्वावरचा विश्वास उडाला होता. खरं तर जागतिकीकरण जितक्या प्रखर रीतीने प्रत्यक्षात येत गेलं तितक्याच वेगाने कामगार संघटनांचा विलोप का होत गेला हा एक खूप मोठा प्रश्न आहे. एसटी त्याचं एक ढळढळीत वाईट उदाहरण आपल्या समोर आलं. कोणताही नेता नसलेल्या अनिल परब जे परिवहन मंत्री आहेत त्यांना सारखा प्रश्न पडायचा की त्यांनी चर्चा करायची तर नेमकी कोणत्या युनियनशी करायची. अशा निर्णायकी असलेल्या क्षेत्रामध्ये गुणरत्न सदावर्ते शिरले आणि त्यांनी एसटी कामगारांना जे पिचले होते, मी तुमच्या हक्काचं काहीतरी मिळवून देईन असं आश्वासन देत स्वतःचं नेतृत्व तिथे एस्टॅब्लिश केलं. काही वेळेला या सगळ्या आंदोलनामध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर जे भाजपचे अत्यंत लाऊड नेते आहेत ते नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले. आणि जेव्हा लक्षात आलं की हे आंदोलन कुठल्या दिशेला जात आहे ते काही कळत नाहीये, त्यांनी ताबडतोब माघार घेतली आणि सांगितलं की आमचा पाठिंबा तर आहे. आणि मग गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी हे त्या एसटी कामगारांचे नेते म्हणून समोर आले.
अगदी तसंच नवनीत राणांबद्दलही झालं. नवनीत राणा जेव्हा लढल्या होत्या यावेळेला अमरावती लोकसभेत, तेव्हा आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे उमेदवार होते. भाजप शिवसेना युती होती. ती लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत एकजिन्सीपणे विजयासाठी काम करत होती. अडसूळ मुळात मुंबईतले, सहकार क्षेत्रातले. ते बुलढाण्याचा राखीव मतदारसंघ विदर्भातला जिंकायचे. बुलढाणा मोकळा झाल्यानंतर, अमरावती राखीव झाल्यानंतर तिथलं कोणतंही स्थानिक नाव शिवसेना पुढे आणू शकली नाही. खरं तर वऱ्हाडात शिवसेनेचं चांगलं काम होतं. त्यामुळे आयात केलेले अडसूळ अमरावती लढायला लागले. बाहेरून आलेल्या नेत्याबद्दल कदाचित एक मनात असंतोष असू शकतो. भूमिपुत्रांचं आंदोलन असतं, शिवसेनेचा तो परावलीचा शब्द आहे. त्यातच या भूमिपुत्र नसलेल्या, म्हणजे त्या लग्न होऊन खरं तर अमरावतीला गेलेल्या आहेत, त्या हरियाणा पंजाब मधल्या आहेत, मुंबईत वाढल्या आहेत, पण त्यांनी ही अपॉर्च्युनिटी लक्षात घेत स्वतःला तिथे अत्यंत उत्तमरित्या एस्टॅब्लिश केलं. एक निवडणूक त्या हरल्या आणि नंतर शिवसेनेचा उमेदवार पाडून त्या जिंकून आल्या. त्यावेळेला भाजपनी त्यांना अंतर्गत मदत केली असा शिवसेनेचा सरळ सरळ आरोप आहे. आणि नंतर अचानक त्या रामाचं नाव घ्यायची गरज काय संसदेत वगैरे म्हणणाऱ्या राणा सरकारला पाठिंबा द्यायला लागल्या, मोदी सरकारला. त्यांच्या एकूण वर्तनामुळे, त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे त्या राष्ट्रीय स्तरावरच्या एक लक्षात घ्याव्या अशा महिला नेत्या पण झाल्या पदार्पणातच लोकसभेच्या. आणि मग त्या स्वतःहून जर म्हणतात की मी हनुमान चालीसा म्हणते, तर पहा मी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेचा हे लोक समोर आणतायत आणि जात आहेत समोर. त्यामुळे भाजपचं काहीच जात नव्हतं. पण यात शिवसेनेची जी काय शब्द वाईट वाटेल, बदनामी करण्याचा जो प्रयत्न होता, त्या लाटेवर स्वार होण्याचा भाजपला एक चांगला योग जुळून आला आणि भाजपने त्या अत्यंत शांतपणे केलं. भारतीय जनता पक्ष कोणतीही संधी न दवडता शिवसेना हे हिंदुत्वापासून दूर कसं गेलेलं आहे, बाळासाहेबांच्या काळामध्ये हिंदुत्व कसं वेगळं होतं आणि आता कसं हिंदुत्व सोडून दिलेलं आहे, हे दाखवायचा प्रयत्न करत असतात. ते राणांच्या निमित्ताने साधलं. अनेक आरोप केले गेले. शिवसेनेच्या नेत्यांनीही आरोप केले की राणांच्या मागे कोणीतरी आहे, त्याशिवाय हे काही होणार नाही. राणांच्या लोकप्रियतेचा किंवा इन्फोटेनमेंट कल्चरचा भाजपने निश्चित उपयोग करून घेतला. पण या आंदोलनाच्या मागे त्यांना प्रेरणा शक्ती देण्या इतकं हे मोठं आंदोलनच नव्हतं. फक्त दोघं जण येऊन हनुमान चालीसा म्हणणार आणि म्हणायला विरोध केल्यावर काय होत आहे त्याचं एक लाईव्ह चित्रण वाहिन्यांना पुरवणार. त्यात कोणीच कोणाला ताकद देण्याची गरज नसते. ज्याप्रमाणे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेले लोक स्वतःला एस्टॅब्लिश करत राहतात, त्याप्रमाणे यांनी ते केलं. आणि शिवसेना, कदाचित शिवसैनिक सक्रिय झाले या आंदोलनामुळे असंही म्हणता येईल. नाण्याला दोन बाजू असतात. शिवसेनेची वृत्ती आलं अंगावर की घेतलं शिंगावर अशी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन नक्की कोणी सुरू केलं, नक्की कुठे गेलं, याला काही गणित नाहीत. कदाचित पूर्वी लोकपाल विधेयकाच्या वेळेलाही UPA 2च्या काळात जे आंदोलन होत गेलं त्यामागे नक्की कोण होतं? अण्णा हजारेंना तितकी लोकप्रियता होती का? अण्णांसारखा जो अतिशय समाजाच्या भल्यासाठी धडपडणारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याच्या मागे कोणी नसतानाही त्यांचा विषय महत्वाचा होता म्हणून तो उचलला गेला का? असे जसे अनुत्तरित प्रश्न त्या आंदोलनाचे आहेत तसेच याही आंदोलनाचे आहेत. दोघांच्याही गुणवत्तेत कमालीचा फरक आहे. त्यामुळे मी तुलना केली याबद्दल माफ करा. पण काहीतरी एखादा बॉल सोडला की तो घरंगळत जात राहतो आणि रस्त्यात येणाऱ्या बाटल्या ज्याप्रमाणे तो लहान मुलांचा खेळ असतो त्याप्रमाणे हे होत गेलं. आणि शिवसेना पुन्हा एकदा म्हणजे यांचं खरं हिंदुत्व ते सोडणार आहेत का? आता हनुमान चालीसाच्या पठणाने प्रखर हिंदुत्व समोर येतं का वगैरे हे मुद्दे बाजूला ठेवू. पण सातत्याने सरकारवर टीका करणारे कोणीतरी दोघं आहेत आणि त्या दोघांना जागा मिळत गेली, ती जागा मिळत जाईल. मला असं वाटतं की राजद्रोहाचा त्यांच्यावर जो काय गुन्हा नोंदवला गेला, सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच म्हणजे काल परवाच सांगितलेलं आहे की राजद्रोह या विषयाचा पूर्ण अभ्यास करा आणि याबद्दलचे खटले IPC संहितेचे आहेत ते मागे घ्यायला सुरुवात करा. आपण जे शाळेत शिकलो किंवा कायम समजून घेत आलेलो की राजद्रोहाचा खटला कोणावर लावला गेला तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर.
उद्या नवनीत राणा न्यायिक प्रक्रियेतून बाहेर आल्यानंतर जर गावोगावी माझ्यावर राजद्रोहाचा खटला लावला आणि मी टिळकांनंतरची मी एक वैचारिक योद्धा आहे वगैरे असं सांगत फिरल्या तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. या बाबतीत मग थोडंसं असं म्हणावं लागतं की एखादी राजवट किंवा एखादी प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे एखाद्या आंदोलनाकडे पाहते, त्यामुळे राजा कालस्य कारणम पण म्हणावं लागतं. आणि नवनीत राणा या बाईंना मोठं करण्यामध्ये त्यांनी स्वतःची प्रसिद्धी क्लृप्ती वगैरे ज्याप्रमाणे वापरली त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनी देखील त्यांना मोठं करायला अप्रत्यक्षरित्या हातभार लावलाय. आणि अशा काही नवनीत राणा अजून निर्माण होतील का? त्यांना पूर्ण स्कोप आहे या राजकीय रचनेमध्ये, त्या निवडून आलेल्या आहेत. मला त्यांच्याबद्दल अजिबात एकाही अर्थाने अनादर व्यक्त करायचा नाही, पण अशा लोकप्रियतेच्या लाटेवर स्पार होऊन नॉन इश्यूच जर इश्यू व्हायला लागले तर मग आपण खऱ्या प्रश्नांची चर्चा केव्हा करणार आहोत? त्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ होणार आहे की नाही, आणि ते पुरोगामी महाराष्ट्रात असं होत आहे याकडे जरा गांभीर्याने बघावं लागेल. या सगळ्याच्या अनुषंगानं आधी दबक्या आवाजात, मग खुल्या आवाजात, मग वर्तमानपत्रात, मग परत दबक्या आवाजात एक कायम चर्चा चालू आहे की राष्ट्रपती राजवट येणार किंवा राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने हे सगळं चालू आहे, राष्ट्रपती राजवट लागणार वगैरे वगैरे वगैरे. तर खरंच हे सगळं राष्ट्रपती राजवटीच्या अंगानं चाललंय, त्या दृष्टीचे प्रयत्न आहेत, त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ करायचा प्रयत्न चालू आहे का, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा लागून असा एक चर्चा महाविकास आघाडी स्थापन होताना झाली होती की मुख्यमंत्री पद हे खरंच 5 वर्षासाठी शिवसेनेकडे आहे का 2.5 वर्षासाठी. आणि तो जो 2.5 वर्षाचा कालावधी आहे सरकार स्थापन झाल्यापासून तो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये संपतोय, म्हणजे 2.5 वर्ष होत आहेत या सरकारला. त्यामुळं मग काही बदलाची नांदी, बदलाच्या गोष्टी आणि त्यासाठी पुन्हा राजकारणाची फेर मांडणी असं काही होण्याचं संकेत, चर्चा मुंबईच्या वर्तुळात आहे का? सर्वात पहिला प्रश्न आपण विचारला तो राष्ट्रपती राजवटीबद्दलचा. राष्ट्रपती राजवट लावणं हे काही फार सोपं नाही. घटनेत त्याबद्दल जी काय प्रावधानं केलेली आहेत ती अत्यंत स्पष्ट आहेत की बहुमत नसणं, कोणत्याही राजकीय पक्षांनी दावा न करणं, कोणत्याही राजकीय पक्षाकडे तेवढं बळ नसणं हे घटनात्मक आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जी संरचना आहे ती पूर्णपणे कोलमडली असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार होऊ शकतो. जनता दलाचं बोम्मई सरकार ज्या वेळेला कर्नाटकात या कलमाचा उपयोग करून बरखास्त केलं गेलं आणि जो काही न्यायालयात खटला चालला त्याचा निकाल आला 4 वर्षांनी, ती राजवट संपल्यावर, मी चुकत नसेल तर 4 वर्षांनी. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याच्याबद्दल काही नियम मांडलेले आहेत. त्या नियमाच्या चौकटीतच राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत चाणाक्ष पक्ष आहे. आपण त्याला फक्त हिंदुत्वाच्या चौकटीत बसवून किंवा मोदी विरोध किंवा मोदी समर्थन यात न बसवता जर आपण अत्यंत मोकळेपणाने विदाऊट एनी प्रेजुडाईस जर भाजपकडे पाहिलं तर त्यांची चाल आणि चलन आणि चारित्र्य कसं कसं असेल जास्त चांगल्या रीतीने समजू शकतं. राष्ट्रपती राजवट लावणं म्हणजे एखाद्याचे घटनात्मक अधिकार हे स्वहून किंवा पॉलिटिकल ऑपरेशन करून कमी करणं, म्हणजे त्याला त्या अधिकारापासून वंचित करणं असं आहे. या घटनेचा लाभ शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो. काँग्रेस हा या सरकारमधला अतिशय महत्वाचा घटक असला तरी आज काँग्रेसबद्दल काय बोलावं असा प्रश्न निर्माण होतो, अशी स्थिती आहे. म्हणून मी काँग्रेसबद्दल आता काही बोलणार नाही. आता तर त्यांनी प्रशांत किशोर ह्या प्रकरणावर पण पडदा टाकलेला आहे, त्यामुळे खरंच या पक्षाचं काय होईल, राहुल गांधी या पक्षाला कुठे नेतील वगैरे हे सगळे मोठे मुद्दे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या विस्तारासाठी या सरकारचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे. शिवाय ते ज्या मतदारसंघांमधून निवडून येतात तिथे भाजपची फारशी ताकद नाही. सहकारामध्ये आता नवीन कायदा आणि नवीन मंत्रालय स्वतः गृहमंत्री अमित शहानी स्वतःकडे घेतलं असलं तरी त्याला काही मर्यादा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रपती राजवट लागली काय न लागली काय किती फरक पडेल यापेक्षा शिवसेना आम्ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलो
हे कारण पुढे करत म्हणून त्यांनी राष्ट्रपती राजवट लावली असं त्यावर सांगत एक प्रचंड मोठं राजकीय सहानुभूतीचं वातावरण निर्माण करू शकेल भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे हे कळतं. 2014 साली जेव्हा मोदींच्या लोकप्रियतेची प्रचंड लाट होती त्यावेळेलाही शिवसेनेनी वेगळं लढून ज्या काय जागा इथे मिळवल्या होत्या ती शिवसेनेची शक्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही शिवसेनेनी स्वतःच्या मतदारसंघांमध्ये जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये वाढ केलेली आहे. शिवाय एकत्र निवडणूक लढून भारतीय जनता पक्षाचा फायदा घेऊन मोठ्या संख्येत खासदार लोकसभेत पाठवल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दगाफटका होतोय, आपल्याला संपवण्याचं भाजपचं साधारणतः हालचाली आहेत हे लक्षात घेऊन वेगळी मांडणी करू शकण्याइतपत उद्धव ठाकरे चाणाक्ष आहेत, चतुर आहेत, ते सरकार 2.5 वर्ष चालवू शकतायत हे भारतीय जनता पक्षाला कळतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आज ताबडतोब महाराष्ट्रात काहीतरी मशिनरीचा वापर करून सरकार आणण्यापेक्षाही शिवसेनेचं अस्तित्व इथून टप्प्याटप्प्याने संपवण्यात जास्त रस असेल. 100% भाजप, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी असलेले नड्डा वगैरे वेळोवेळी जे जे अध्यक्ष येतील ते इमाने इतबारे करत असतात त्याबाबत त्यांच्या मनात कोणतीही दुविधा नसते. भाजपला विरोध करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांची कमिटमेंट आणि पॉलिटिकल मशिनरी ते सतत कशी जागृत ठेवतात ते समजून घेऊन मग त्यांना विरोध करणं सुरू केलं तर कदाचित त्यांच्या पदरी काहीतरी पडेल. त्यामुळे मला वाटत नाही की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्याची घाई आहे. त्यांचे राज्यातले प्रदेशातले नेते काहीही बोलत असतील त्याकडे आपणही आता दुर्लक्ष करायला शिकलो आणि दिल्लीच्या नेत्यांनी तर त्याकडे कधी लक्षच दिलेलं नसेल. दमदार पावलं टाकत टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पक्षाला पुढे जायचं आहे. त्यात त्यांना यश मिळेल का? कारण संघटना ही काही ठिकाणी बांधलीच गेली नव्हती आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे जसे चाणाक्ष चतुर नेते आहेत, आक्रमक नेते आहेत, अनुभवी नेते आहेत तसे भाजपकडे नाही आहेत. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या हातातले हुकमी नाव आहे आणि मग आशिष शेलार वगैरे असे काही नेते तयार होऊन आव्हान द्यायचा प्रयत्न करतात. पण आज तरी भारतीय जनता पक्षाकडे तयार अशी टीम नाही. त्यामुळे ही टीम तयार करून जिकडे तिकडे अन्य राजकीय पक्ष पोखरायचे कसे हे भारतीय जनता पक्षासमोरचं आव्हान आहे. मला असं वाटतं त्याकडे ते पडद्यामागे लक्ष देत असतील. कालच नड्डा यांनी बूथ रचना कशी जास्त बळकट करा असं एक राष्ट्रीय स्तरावर एक काहीतरी ब्लूप्रिंट दिलेलं आहे. महाराष्ट्रातही तसं आलेलं असेल. शिवाय मोदी शहांनी अतिरेक करून समजा राष्ट्रपती राजवट लावायचा निर्णय घेतला, जो ते घेतील असं मला अजिबात वाटत नाही. पण आपण इफ्स आणि बट्स मध्ये विचार करू तर सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी जे निर्णय दिलेले आहेत ते याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जातील हे निश्चित आहे. लोकसभा आणि राज्यसभेत संख्याबळामुळे राष्ट्रपती राजवट मान्य होईल पण ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. किंबहुना सर्वोच्च न्यायालयामुळेच पहाटेचा शपथविधी औटघटकेचा ठरला. सर्वोच्च न्यायालयाने जर लोकसभा अध्यक्षाची निवडणूक आणि विश्वासमत याबद्दल वेगळी क्रोनॉलॉजी ठरवली असती तर पहाटेचा शपथविधी यशस्वी होऊन आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आपल्याला गुण्या गोविंदांनी नांदताना दिसले असते. मग भ्रष्टाचार वगैरे कसा झाला असता ते वेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे न्यायालय आपल्याला अनुकूल नाही, तशा प्रकारची रचना नाही हे भारतीय जनता पक्ष समजून चुकले. म्हणून मला असं वाटत नाही की राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न होईल. सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधले मतभेद आणि अर्थात काँग्रेस टोकाला गेले आणि एखाद्या पक्षाने पाठिंबा काढला तर जी काय राजकीय परिस्थिती निर्माण होईल ती भाजपसाठी सुवर्ण क्षण असेल. तशा पद्धतीचे प्रयत्नही त्यांनी कदाचित पडद्यामागून वेळोवेळी केले असतील, ईडी वापरून वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांचाही या सत्तेत राहण्यात कमालीचा फायदा आहे. उद्या आपण पुन्हा काल्पनिक राष्ट्रवादी काँग्रेस
मला वाटत नाही अजिबात, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्या रीतीने सैद्धांतिक पातळीवर आता भाषणं करतायत, त्यामुळे ते हिंदुत्ववादी भाजपकडे जातील असं वाटत नाही. पण समजा जर ते गेलेच तरी नव्या रचनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला गृह आणि अर्थ अशी दोन्ही खाती अजिबात भारतीय जनता पक्ष देणार नाही. संख्याबळही भाजपचं जवळपास दुप्पट आहे राष्ट्रवादीच्या सध्याच्या विधानसभेत. त्यामुळे मला वाटत नाही की राष्ट्रपती राजवट लावायची परिस्थिती हे पक्ष भाजपला आणून देते. त्यामुळे ही शक्यता आपण खुली मारू. 2.5 वर्ष सरकारचं झालंय, कदाचित 1 वर्षांनंतर यांच्यातले मतभेदच फार वर येतील आणि वेगळं काहीतरी घडेल, पण ते पण जरतर आहे. आता तुमच्या प्रश्नाचा उत्तरार्थ जो विद्यमान परिस्थितीत अत्यंत महत्वाचा आहे की 2.5 वर्ष झालेलं आहे आणि मग त्यातून काही नव्या रचना किंवा काही चेंज ऑफ गार्ड महाराष्ट्रात होऊ शकतोय का? मला ते अशक्य जरी वाटत नसलं तरी कठीण वाटतं. कारण उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला प्रतिष्ठा मिळावी यासाठीच वेगळी आघाडी करायची इच्छा झाली होती. आपला कुठेतरी नितीश कुमारांसारखी आपल्याला जर संधी मिळत नसेल मुख्यमंत्री पदाची, तर भाजपच्या दमनकारी आक्रमकतेत आणि संघटनात्मक संरचनेत शिवसेनेला कुठे जागाच राहणार नाही हे लक्षात घेत त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केलेला आहे. ते स्वतः मुख्यमंत्री झाले नसते तर त्यांचा रिमोट कंट्रोल तसाच राहिला असता, ते जास्त प्रभावी कदाचित ठरलं असतं. पण अपरिहार्यता असेल म्हणून किंवा मनात ही इच्छा असेल म्हणून ते मुख्यमंत्री झाले. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचं वचन प्रत्यक्षात आणायला मी हा प्रयोग केला असं ते वारंवार म्हणत असतात. ते मी फेस व्हॅल्यूवर एवढ्यासाठी घेते की 2.5 वर्षांनंतर समजा शिवसेनेचा मुख्यमंत्री आला आणि राष्ट्रवादीचा आला तर शिवसेनेचं केडर हे संपूर्णतः नाराज होईल. संसार बऱ्याच वर्षांचा आहे, त्यामुळे अनेक सुखदुःख बरोबर झेलल्यामुळे एकमेकांबद्दल आस्था आहे, प्रेम आहे. अशा परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला आपण पाठिंबा देत असू तर शिवसैनिक नाराज होईल. शिवसैनिक त्यांना ते नाराज करतील असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र निश्चितपणे हे पद आपल्याकडे यावं यासाठी निश्चित प्रयत्न करेल, कोणत्याही पक्षांनी केला असता. ही काही स्वयंसेवी संघटना कोणीही चालवत नाही, भाजप नाही, शिवसेना नाही, मनसे नाही, राष्ट्रवादी काँग्रेस तर नाहीच नाही. त्यामुळे ह्या रचनेचा फायदा आपल्याला कसा होईल या दृष्टीने पावलं टाकली जातील. संघटनात्मकरित्या ती टाकली जातच आहे की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा ही त्यांनी न लपवून ठेवलेली महत्वाकांक्षा आहे. पण तो त्या या 2.5 वर्षाच्याच कालावधीत होईल का, तर मला असं वाटतं की ही शक्यता देखील रिमोट आहे. कारण अशा प्रस्तावाला शिवसेना मान्यता देण्याची शक्यता नाही. एकतर कालच्या नरेंद्र मोदींच्या विधानानंतर की पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करा, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भरपूर आमच्यावर कसा अन्याय होतो याचा तपशील दिला. पण केंद्राच्या मदतीशिवाय कोणतंही राज्य सरकार फारसं काही करू शकत नाही. मोदींच्या राजवटीवर जेव्हा बाकी राज्यांच्या निकालांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि मोदीत्व हे चालणार आहे हे दिसतंय, त्यावेळेला छोटेपणा पत्करून दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन स्वतःला आयसोलेट करणं शिवसेना कितपत करेल याच्याबद्दल मला शंका आहे. पण शिवसेना नेमकी कशी वागते हे खरंच सांगता येत नाही, अनप्रेडिक्टेबल आहे. पण तरी दुसरा कोणी मुख्यमंत्री होईल का, म्हणजे दुसऱ्या पक्षाचा, याबद्दल माझ्या मनात निश्चितपणे शंका आहे. येणारा काळ याचं उत्तर देईल. पण आता 2.5 वर्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने स्वतःच्या म्हणून काहीतरी सिग्नेचर योजना समोर आणायची गरज आहे. मी 5 वर्षांमागचंच उदाहरण देते, ते नजीकच्या इतिहासातलं आहे म्हणून पटकन देते की जलयुक्त शिवार हे फडणवीसांच्या सरकारशी जोडलं गेलेलं नाव होतं. थोडं मागे जायचं तर फळबागांना सक्षम करणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्यानिमित्ताने एक आर्थिक सुबत्ता देणं ही शरद पवार साहेबांनी राबवलेली योजना होती.
तशी कोणतीही सिग्नेचर योजना अजूनपर्यंत महाविकास आघाडी सरकारने केलेली नाही. मग या सरकारने नेमकं काय केलं आपण एक लक्षात घेऊ की आर्थिक पाहणीत महाराष्ट्राचं रेटिंग अतिशय चांगलं आलेलं आहे, की महाराष्ट्राची परंपरा आहे, वारसा आहे, त्याचं बळ मिळत आहे. हेही मान्य करू की 24% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात उद्योग मंत्री सुभाष देसाईंमुळे आलेली आहे. हे आकडे खरे असतील असं गृहीत धरून मी बोलते आहे. ह्या निश्चितपणे आनंद मानण्यासारख्या गोष्टी आहेत. कोविड नंतरच्या काळात तर त्या जास्त ठसठशीतपणे उठावदार होणार आहेत. पण या सरकारची योजना म्हणून नेमकं काय केलंय? युती सरकारच्या काळात झुणका भाकर योजना होती, त्यानंतर शिवशाही योजना होती. त्या योजना यशस्वी झाल्या नाहीत म्हणून शिवसेना असं काही नॉमेनक्लेचर द्यायलाच घाबरतेय की काय मला माहित नाही. या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही. पण 2.5 वर्षांनंतर या सरकारने नेमकं काय केलं हे सांगायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपापसात या हाणामाऱ्या, पोलिसांच्या बदल्या, त्यानंतर चांडीवाल आयोगाची फाइंडिंग्स किंवा परमवीर सिंग हे कुठे सापडत नाही आहेत हे शोधणं, वाझे नेमका कोणाचा म्हणजे तो बिन लादेन नाही की काय वगैरे, हे सगळं बोलण्यापेक्षा स्वतःची योजना, स्वतःच्या बरोबर जाणारी प्रगतीची योजना या सरकारने समोर मांडणं अतिशय गरजेचं आहे. उद्धव ठाकरे हे अजिबात लाईट वेट मुख्यमंत्री नाहीत. मोदी शहांना आव्हान देत मुख्यमंत्री होऊन दाखवणं, त्यांच्यातनं बाहेर पडणं ही सोपी गोष्ट नाही. पण ते झाल्यानंतर नेमकं पुढे तुम्ही काय करणार आहात? आदित्य ठाकरे जसं एक वाहनांचा, प्रदूषणमुक्त वाहनांचा उत्तम प्रचार करतायत, ते लोकांना आवडत आहे. प्लास्टिक बंदी लोकांना आवडत आहे. कदाचित राणा यांना फार महत्व दिलं नाही हेही लोकांना आवडत असेल. पण या सरकारने स्वतःची काहीतरी योजना घेऊन समोर येणं आवश्यक आहे. हा सगळ्या भोंग्यांचा वाद जेव्हा महाराष्ट्रात सुरू होता तेव्हा उत्तर प्रदेश सारखं एक अत्यंत, ज्याला आपण मागास वगैरे म्हणायचो, आणि जे धार्मिक ध्रुवीकरणाचं चरमसीमा गाठणारं राज्य आहे, तिथे देखील मशिदींनी आणि मंदिरांनी स्वतःहून भोंगे काढले. योगी जे त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, जे स्वतः भगवे वस्त्रधारी आहेत, त्यांनी देखील आवाहन केलं. आणि भारतीय समाजाला जरी गोंगाट, कोलाहल वगैरे सगळं आवडत असलं तरी धार्मिक स्थळांवरून तसं होऊ नये याची काळजी घेतली गेली, आवाहन केलं गेलं आणि भोंगे कमी झाले. तसं महाराष्ट्राने काही केलंच नाही. राज ठाकरे जेव्हा आव्हान देऊन म्हणतायत की ते भोंगे काढा, नाहीतर मग आम्ही मंदिरात काय करू, याच्यावरचं सरळ उत्तर होतं की एक उत्तम आवाहन करायचं की समाज हा प्रगतिशील असतो, या जुन्या गोष्टी टाळून आपण कोलाहल कमी करू, देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी काहीतरी एकत्र येऊन करू. मी आवाहन करतो की प्रत्येक धार्मिक स्थळांनी भोंगे बंद करावे. तसं काहीच झालेलं नाही. त्यामुळे या सरकारवर धार्मिक लांगुल चालनाचा आरोप होऊ शकतो. तो भाजप हिंदुत्व आणि हिंदुत्ववादीचे विरोधक असं एक थिअरी तयार करत असताना जास्त मोठ्या प्रमाणात होईल. माझं लांबलेलं उत्तर मी फक्त एक छोट्याशा गोष्टीचं उदाहरण देते. आर पाटील गृहमंत्री असताना भोंग्यांबाबत न्यायालयाने किंवा अन्य एका माध्यमातून ऍडवायझरी झाले आणि आर पाटीलांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की आपण या मशिदींवरचे भोंगे कमी कसे करायचे. त्यांना दुखवायचं तर नाहीये, पण निर्णयाचा आदर पण केला गेला पाहिजे. त्यांनी स्वतःच सांगितलेला हा किस्सा आहे. आणि ते जेव्हा काही अधिकाऱ्यांना घेऊन बसले तेव्हा अनामी रॉय मुंबईचे पोलीस प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की भोंगे कसे काढायचे हा राज्य सरकारचा प्रश्न नाही, आपला प्रश्न नाही आहे, हा धार्मिक व्यवस्थापनांचा त्या त्या ठिकाणचा प्रश्न आहे. आपण फक्त त्यांना विश्वासात घ्यायचा आहे. आर पाटील अत्यंत खुल्या दिलाने म्हणाले होते की मला ते पटलं आणि मी मंदिर मशीद सगळ्या कमिटीजना बरोबर घेऊन बसलो आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत मशिदींवरचेही भोंगे काढले गेले. मी मशिदींचा नाव एवढ्यासाठी मंदिरांच्या आधी घेते आहे कारण ते थोडे धर्मांध आहेत वगैरे असं आपण समजतो. खरं तर तसं फार मोठ्या प्रमाणात राहिलेलं नाही. तिथेही विकासाचे मुद्दे फार वेगाने समोर येत आहेत. मोदी राजवटीकडे आपण पाहिलं तर मुस्लिम अपीजमेंट पेक्षाही मुस्लिमांना अधिकार प्रदान करणं, म्हणजे अगदी 370 असेल किंवा ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल, आता ते समान नागरी कायदा पण आणायचा प्रयत्न करतायत, ते करता नाही
त्यांनी मुस्लिमांना प्रचारासाठी ध्रुवीकरणात वगैरे टाकलं असेल, अशी ब्रिगेड आहे भाजपकडे, पण सरकार म्हणून ते त्यांना सामावून घेत पुढची पावलं टाकतायत. महाराष्ट्रातही ही संधी आहे आणि त्या संधीचा लाभ घेऊन उद्धव ठाकरे यांचं जे व्यक्तिमत्व एका अर्थाने स्वतःला एस्टॅब्लिश करू पाहताय, ज्याच्यात पोटेन्शियल आहे, ते पण अशा रीतीने काहीतरी करू शकतात. पण मग मी तुमच्यावर खटला टाकीन, मी तुम्हाला अमुक करीन, असं जे काय पोलीस यंत्रणेच्या मार्फत चित्र निर्माण केलं जात आहे ते मवियाचं चित्र नाही आहे. तर मविया त्या पलीकडे जाऊन काहीतरी करताय हे सांगायची संधी या सरकारला आहे. आणि कदाचित या संधीचा कसा फायदा घ्यायचा त्याचं काही नियोजनही सुरू असेल. पण एक मात्र आपण लक्षात घेतलंच पाहिजे की या 4 जणांच्या राजकारणामध्ये राज ठाकरे स्वतःला पुन्हा एकदा आणू पाहतायत आणि पहिल्या 1-2 सभांनीच ते यशस्वी पण झालेले आहेत. आता औरंगाबादच्या त्यांच्या सभेला परवानगी द्यावी की न द्यावी हा खरं तर एवढा मोठा विषयच नाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि काही प्रतिबंधात्मक पावलं जर उचलली तर प्रत्येकाच्या फ्रीडम ऑफ स्पीचचा इथे आपण आदर करू शकतोय, ते चित्र समोर जाणं गरजेचंच आहे. पण अशा वेळेला विरोधाचे मुद्दे आणून ते परवानगी नंतर देऊ वगैरे सांगून हे सरकार त्यांच्या विरोधकांना अकारण मोठं करताय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा लाभ घेत राणा पण लाईमलाईट मध्ये आलेले आहेत आणि राज ठाकरे तर गुढीपाडव्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मी कसा काहीतरी करू शकतोय हे काही न बोलता दाखवत आहेत. खूप इंटरेस्टिंग मुद्दा या निमित्तानं सुचतोय, तो थेट तुम्हाला विचारतो. तुम्ही जसं म्हणालात तसं दाखवायचे जे मुद्दे असतात निम्मी टर्म झाल्यानंतर तसे न राहता मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, एसटी आंदोलनाचा प्रश्न, भारनियमनाचा प्रश्न, असे असंख्य प्रश्न समोर असल्यामुळं त्या प्रश्नांकडे लक्ष न जाता कात्रजचा घाट दाखवून हे रोजचे राडे चालू ठेवायचे. या रोजच्या राड्यात जनताही मग्न राहती आणि कोणालाच काही महत्वाचे प्रश्न समोर येत नाहीत. हे धोरण सगळ्यांनीच मिळून आता अवलंबलं आहे का, की त्याच्यामुळेच या राड्यांना बळ दिलं जाते? असं धोरण जर अवलंबलं गेलं असेल खरोखरच तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज कोविड नंतर जेव्हा चीनमधनं उद्योग बाहेर पडतायत त्यांना डेस्टिनेशन्स हवी आहेत वेगवेगळी. तिथे कुठेतरी व्हिएटनामचा विचार होतोय, तिथे कुठेतरी बाकी जे छोटे छोटे देश आहेत ते स्वतःला एस्टॅब्लिश करू बघतायत. युक्रेन युद्धामुळे जागतिक पटलावरचं राजकारण बदललंय. अशा वेळेला जर महाराष्ट्राचे राज्यकर्ते अशा राड्यांमधून प्रमुख प्रश्नांकडे लक्ष द्यायला कचरत असतील तर मला असं वाटतं की जो विचार करणारा प्रांत आहे, आपण जे अभिमानाने म्हणतो की महाराष्ट्र मेला तरी राज्य मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, असा अभिमान बाळगणाऱ्या प्रदेशातल्या राजकीय नेत्यांचं चिंतन जर हे असेल तर येणारा काळ माफ करणार नाही. आणि ते नसावं असं मला वाटतं. महाराष्ट्रात आजही अनेक महत्वाचे आणि लोकप्रियता असलेले आणि ज्यांना ग्रे मॅटर आहे, प्रगल्भता आहे, असे नेते आहेत. त्यामुळे हे सगळं संपवावं. आपण भारनियमनाचा प्रश्न काढला, महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्याला विजेची गरज किती आहे आणि त्या दृष्टीने कशी कशी हाताळणी करता येईल, का आम्ही न्यूक्लिअर पॉवर प्रत्यक्षात आणू शकलो नाही आहोत, मनमोहन सिंगांच्या काळात झालेल्या घडामोडी आहेत, का जैतापूर प्रत्यक्षात आलेलं नाही आहे, का उरणचा गॅस प्लांटची मान्यता वाढत नाही आहे. इव्हन मी म्हणते की का तुम्ही कोकणाचं चित्र बदलू शकणारा एक मोठा प्लांट केवळ स्वतःचं राजकारण म्हणून दूर ठेवलेला आहे. स्पष्ट आहे मी कशाबद्दल बोलतेय. या सगळ्याचा मुळापासून विचार करायची गरज आहे. राज्यांमध्येही स्पर्धा सुरू आहेत, त्या सुरू असल्याच पाहिजे. फेडरलिझम मध्ये कॉम्पिटिशन ही असणार आणि त्याचं स्वागत करायला पाहिजे. मग महाराष्ट्र स्वतःचाच मागचा इतिहास वारंवार सांगत बसून ही स्पर्धा गमावणार का नाही यांना स्वतःचं स्थान, याचा विचार करायची गरज आहे. सुदैवानी परिस्थिती आज अशी आहे की आज अजूनही आपण लीडर्स आहोत इतक्या राजकीय अस्थिरतेनंतर. पण काळाची पावलं ओळखावी लागतील आणि हे हनुमान चालिसाचे आणि भीमरूपीचे आणि मशिदीच्या भोंग्यांवरचे राडे हे महाराष्ट्राचं राजकारण ठरवू शकत नाहीये. यातून आपण समोर आलं पाहिजे. आणि 4 पक्ष, त्यात भाजपची संख्या खूप मोठी आहे, पण त्यातले आयाराम गयाराम समजा आले गेले किंवा कायम जरी राहिले
तरी या 4 पक्षांनी मिळून महाराष्ट्राला कसं समोर नेता येईल त्याचा विचार का होत नाहीये. म्हणजे खरं तर जेव्हा सरकारमध्ये 3 पक्ष असतात तेव्हा 3 ऑलरेडी एका बाजूला असतात. चौथ्या मोठ्या विरोधी पक्षाला जर तुम्ही काही मुद्द्यांवर सामंजस्याचं धोरण हे केलं तर एक एकत्वाचा इंडेक्स निर्माण होऊ शकतो आणि तो प्रगतीला पोषक ठरू शकतो. देवेगौडा सरकार अल्पमतातलं होतं, अस्थिर होतं, पण त्या सरकारच्या काळात पायाभूत गोष्टींमध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. महाराष्ट्रातही देखील तसा विचार करायची गरज आहे. मुंबई हे महाराष्ट्राचं फ्लॅगशिप आहे अजूनही, आणि या मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा आणि मुंबईच्या संपूर्ण कल्चरची ओळख असलेला, ज्याला सेना रस्त्यावरच्या पॉलिटिक्स मधून बोर्डरूम कडे न्यायची होती, असा नेता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे हे संकट नाही आहे, ही संधी आहे. त्याचा कसा वापर करता येईल याचा सर्वपक्षीय विचार करायची गरज आहे. मला असं वाटतं की थोडी माध्यमांची पण भूमिका कदाचित वेगळी असू शकेल. मी एक अतिशय माध्यमांमधल्या छोट्या स्तरावर काम करणारी सामान्य पत्रकार आहे, पण तरी देखील माध्यमांनी कोणते विषय लावावे, कोणत्या प्रकारची राजकीय भाषा दाखवूच नये त्याचा विचार करायची गरज आहे. ज्येष्ठ लेखक आहेत अंबरीश मिश्र, त्यांनी वाहिन्यांच्या संपादकांना, विशेषतः वाहिन्यांच्या, मी प्रिंटमध्ये असल्यामुळे मला वाहिन्यांबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही, पण ही माध्यमं परस्पर पूरक झालेली आहेत. या भच्या शिव्या, चच्या शिव्या नाही खरं तर तमासगिरांचा ते सगळं बंद करावं. त्यासाठी स्वहून एक आचारसंहिता तयार करावी आणि महाराष्ट्राचं भलं कसं होईल, संधीचा लाभ कसा घेता येईल याचा विचार करायची खूप अधिक गरज निर्माण झाली आहे. मुलाखतीच्या शेवटी येताना एक प्रश्न असा की जो गेले महिनाभर चर्चेत नाहीये, पण जो प्रश्न आहे तो असा आहे की ईडी आणि केंद्रीय यंत्रणा गेले महिनाभर, विशेषतः गुढीपाडव्यानंतर ह्या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे ईडीच्या बातम्या, ईडीच्या घडामोडी पाठीमागं पडल्या. पण एक चर्चा ऐकूयात येते वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्यानंतर की ईडीच्या कारवाया अजूनही चालू आहेत. जर का नरेंद्र मोदी सरकारला उत्तम मॅन्डेट युपीत मिळाला असेल आणि असाच ट्रेंड जर का 2024ला कायम राहिला तर पुढचे कित्येक वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष विरोधी पक्षातल्या लोकांना ईडीचा ही जी सगळी ईडीच्या कारवायात सहन कराव्या लागणार का? ते धाडस आपल्या राजकीय नेत्यांकडे आहे का? आणि जरी आता बरोबर दिसत नसलं तरी ईडी आणि केंद्रीय यंत्रणा यांच्या ज्या कारवाया आहेत याच्याबद्दल राजकीय वर्तुळात काय चर्चा आहे आणि त्याचे काय परिणाम येणाऱ्या काही महिन्यात, वर्षात होतील असं तुम्हाला वाटतं? राजकारणात काय असतं की म्हणजे ती जी कविता आहे ना, जळ तडागी सडे, बुड बुडे तडतडे, शांती ही बापुडी बडबडती जनकिडे वगैरे, तसं काही सुरू आहे का, खरंच हा उत्सुकतेचा विषय आहे. मी एक अगदी मान्य करते की ईडीला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार कधी दिसला का नाही, ते त्यांच्यावर का कधी कारवाया करत नाहीत, चौकशी देखील का करत नाहीत, हा प्रश्न अगदी योग्य आहे. पण मी एक सामान्य नागरिक आहे, कर देणारी नागरिक आहे. कोणत्याही प्रकारचा काळा पैसा तुमच्या माझ्यासारख्या अनेक नागरिकांच्या घरी येतच नसतो. त्यामुळे 2 रात्रीत किंवा 5 वर्षात श्रीमंत होणारे जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते सगळे आपण जवळून पाहतो आणि त्यांच्या सगळ्या न्यूली अक्वायर्ड वेल्थकडे आपण स्तंभित होऊन बघू शकतो. अशा लोकांना एखादी यंत्रणा जर हा पैसा कुठून आणला असा प्रश्न विचारत असेल तर हरकत काय आहे? त्यांनी अमुकच पक्षाच्या नेत्यांना विचारणं अत्यंत चूक आहे, तसं व्हायला नको. केंद्रीय यंत्रणांनी देखील स्वतःचं अस्तित्व दाखवायला हवं. म्हणजे तुम्हाला वाकायला सांगितलं म्हणून तुम्ही रांगू नका वगैरे, मला मान्य आहे की ब्युरोक्रेसीच्या हातात खूप मोठे अधिकार आहे, ते त्यांनी प्रत्यक्षात आणले पाहिजे. पण आम्हाला ईडीची नोटीस मिळणारच नाही किंवा मिळूच नाहीये असं कसं काय शक्य आहे? तुम्ही जर एखादी राजकीय रचना सोडून जर बंड केलेला आहे तर समोरचा जो पक्ष आहे की जो त्यांच्या सामदाम दंडभेद नीतीसाठी प्रसिद्ध आहे, तो तुम्हाला अडचणीत आणणारे काही विषय घेऊन समोर येणारच आहे. त्याला तुम्ही उत्तर द्या, त्याला सांगा की आमचं हे इन्कम डिस्प्रपोर्शनेट नाही आहे, त्यासाठी पण चेक्स अँड बॅलन्स आपल्याकडे अतिशय चांगल्या रीतीने एस्टॅब्लिश झालेले आहेत. त्यामुळे लोकांना चूक वाटेल, पण सामान्य नागरिकाला कदाचित अशा कारवाया झाल्या तर ही सिस्टीम सुधारेल असा एक धाबडा विश्वास असू शकेल.
त्यामुळे या कारवाया थांबतील वगैरे असं मला काही वाटत नाही. उलट पक्षी आज एक अतिशय छोटीशी बातमी मी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात वाचली की केसीआर यांनी आता मी अपोजिशनचं ऐक्य वगैरे करणार नाहीये असं दिलेलं आहे. मी पण खोलात जाऊन ते काही वाचू शकलेली नाही. त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी आणण्यासाठी जे लोक धडपडत होते ते या लढाईतनं मागे जर येत असतील तर ते काय येत आहेत याचा निश्चित अभ्यास करायला हवा. ईडी त्यांच्या कारवाया चालू ठेवतच असेल, पण ज्याला कर नाही त्याला डर असायचं काहीही कारण नसतं. अशा पद्धतीने राजकीय नेते उत्तर देतातही आहेत. स्वतः संजय राऊत अशा पद्धतीचं उत्तर दररोज देत आहेत. या निमित्ताने जर घुसळण होत असेल तर होऊ द्या. काळा पैसा हा लोकांना अपरिहार्य जरी वाटत असला, म्हणजे त्याला काही इलाज नाही असं वाटत असलं अपरिहार्य तरी या विषयाची मनातनं चीड असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही देशाच्या नागरिकांना सुसंस्कृतपणे जगायचं असेल तर प्रामाणिकपणा हा त्यातला महत्वाचा गुण आहे. हे जर एस्टॅब्लिश होत असेल तर ते होत राहावं. त्याचा अर्थ यंत्रणांचा वाईट उपयोग व्हावा, मनपूत उपयोग व्हावा असा अजिबात नाही. पण सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रातलं जे काय नवीन तयार झालेलं महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या मागे त्रास लावून देण्याचे प्रयत्न निश्चितपणे होतील. ते होताना दिसतातच आहे आणि हेही दिसतंय की त्या प्रयत्नांना हे सरकार पुरून उरलेलं आहे. मी कोणीही काहीतरी झालं म्हणून अचानक जाऊन पाठिंबा काढलेला नाही. प्रत्येक जण आपापली केस लढायचा प्रयत्न करतोय, अगदी नातेवाईकांपर्यंत ही प्रकरणं आली असली तरी. फक्त कसं आहे की तुम्ही दोघंही म्हणजे ही बाजू आणि ती बाजू एकमेकांची लढत राहाल. तो राजकारणाचा धर्म आहे, राजकारण त्याच्याचसाठी असतं. पण या घर्षणातून जे नवनीत वगैरे समोर यायला हवं ना तसं काहीच दिसत नाहीये. मग त्यातनं हनुमान चालिसाचं पठण कोणी कुठे करायचं हेच मुद्दे जर समोर येणार असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला हे नको आहे. मला तर कित्येकदा अशी शंका येते आणि एक राजकारणाची छोटीशी अभ्यासक म्हणून मला त्या विषयाबद्दल अत्यंत उत्सुकता आहे की कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाचं प्रमाण कमी होईल किंवा नोटाला मिळणारा प्रतिसाद वाढेल किंवा या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जो पक्ष आपली संघटनात्मक ताकद लावून आपल्या मतदारांना बाहेर काढण्यात यशस्वी होईल तो या महाराष्ट्रावर आगामी काळात राज्य करू शकेल. मोदी पुढचा किती काळ राहतील आणि मोदी कशा प्रकारे यंत्रणांचा वापर करतील हे सांगणं कठीण आहे. ती राजकीय भविष्यवाणी आपण करायला नको. पण ज्याप्रमाणे मोदींच्या राजवटीचा हा चेहरा आहे त्याचप्रमाणे मोदींचा दुसरा चेहरा लता मंगेशकर पुरस्कार शांतपणे विनम्रपणे स्वीकारून संगीत हे विश्वशांतीसाठी उपयोगात आणायला हवं असं आवाहन करणाराही चेहरा आहे. मला वाटतंय की सगळ्यांचीच म्हणजे सगळ्याच मोदी विरोधकांची त्यांना समजून घेण्यात गल्लत होती. ते ज्या दिवशी आपण उत्तम रीतीने समजून घेऊ त्यानंतर मग आपल्याला मोदींचं मूल्यमापनही करता येईल आणि मोदी नकोत तर आम्हाला देशाचा वेगळ्या रीतीने विचार करण्याचं नेतृत्व हवंय अशी ही विचारधारा समोर येऊ शकेल. प्रत्येकच येणारा काळ हा प्रत्येकाला वाटत असतं की वा छान आहे, या काळात मी रिपोर्टर आहे वगैरे. पण आता हे देखील म्हणजे या पक्षांचं घर्षण आणि या पक्षांची रस्त्यावरची भांडणं आता नकोशी वाटतात. म्हणजे कंगना राणावत असेल किंवा एखाद्या अभिनेत्याचा मृत्यू असेल त्याचं होणारं राजकारण असेल हे सगळं जरा मागे पडून खऱ्या मुद्द्यांची चर्चा आणि खऱ्या मुद्द्यांना राजकीय पक्षांनी हात लावणं सुरू करावं असं एक नागरिक म्हणून पण मला वाटतं आणि असं एक पत्रकार म्हणून पण मला वाटतं. ही जी इन्फोटेनमेंटची रोजची जी अंधिक आहे ती कव्हर करावी लागणारच आहे. त्यातलाही आनंद आपण शोधतच असतो की म्हणजे अपरिहार्य असतं ते आनंदाने करावं ना. पण त्याच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे आणि महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवलाय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र नेमका कुठल्या दिशेने चालतोय. बुलेट ट्रेन आपल्याला नको असेल मान्य आहे की हा रस्ता त्या रस्त्याला जोडून काय मिळणार, पण मग त्याच्याऐवजी आम्ही समोर काय आणतो. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार होतं 2 मेला. जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा 2 महानगरांना जोडणारा एक अतिशय महत्वाचा घटक ठरला आणि आजूबाजूचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. म्हणजे तो विकास सर्व समावेशक आहे का हा वेगळा मुद्दा ज्याच्यावर चर्चा व्हायला.
तसं मुंबई नागपूरला जोडणारा रस्ता या सरकारने थेट गडचिरोलीपर्यंत न्यायचा प्रयत्न केला, पण तिथली बांधकामं सदोष आहेत आणि पडतायत म्हणून बांधकामाचं उद्घाटन पुढे जात आहे, मुहूर्त टळतोय, हे नाही समाधानाचं. हे कोर इश्यूज आहे, याच्याकडे लक्ष द्यावं राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनीही, असं मला मनापासून वाटतं. या प्रदीर्घ मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, शेवटचा मुद्दा तुम्ही उल्लेख केलात की कदाचित कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असं विचारायची वेळ आली आहे का काय, किंवा कुठल्या दिशेला जात आहे. तुम्ही सगळं बोललात, त्यातून एक चित्र असं दिसतंय की महाविकास आघाडी त्यांच्याकडे स्थिर आहे, भाजप विरोधी पक्ष म्हणून त्यांची भूमिका बजावतोय, फार काही राजकीय बदल होताना दिसत नाहीत इमिजिएटली तरी. आता विकासाच्या मुद्द्यावर यावं, त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या कालावधीत येणाऱ्या महापालिका, आता कोविड काळ पाठीमागे सरलाय, त्यामुळे परफॉर्म करावं लागेल, जनतेपुढे जावं लागेल. तर येणाऱ्या नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रानं कुठल्या दिशेने जायला हवं राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की सर्वसमावेशक विकास हे महाराष्ट्रापुढचं अजूनही आव्हान आहे. प्रगत आहे आपलं राज्य, आपल्या देशाचं जे GDP आहे ते अत्यंत उत्तम आहे. अनेक महत्वाच्या सामाजिक योजना देखील आपल्या राज्यातनं जन्माला आल्या. रोजगार हमी योजना असेल, महिला धोरण असेल, बालविवाह टाळण्याचे प्रयत्न असतील, कुपोषण मुक्तीसाठी बंग लोकांनी सुरू केलेली चळवळ असेल. एक आपण दुसरे लक्षात घेऊ की सर्व महत्वाच्या वैचारिक चळवळी देशातल्या यांचा जन्म महाराष्ट्रात झालाय. जसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्रात जन्माला आलाय, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर देखील महाराष्ट्रात झालेलं आहे. महात्मा फुले त्यांची चळवळ, महिला चळवळीतलं योगदान माहिती आहे, छत्रपती शाहू महाराज माहिती आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये विकास हा एकमेव ध्यास असायला हवा. हिंदुत्व इथे राहणार आहे या देशात, की ज्या वेळेला तुम्ही अल्पसंख्याकांचं मोठ्या प्रमाणात लांगुल चालन करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला रिॲक्शन म्हणून जन्माला आलेली ही चळवळ आहे. पण या चळवळीच्या संघटनात्मक रचनेमुळे आणि कमिटमेंटमुळे ती आज नर्मदेच्या पुढच्या भागात तर सर्वव्यापी झालेली आहे. साऊथ हे हिंदुत्ववादी पक्षांसाठी अजून आव्हान आहे. त्याची कारणं धार्मिक किंवा वैचारिक नसतील तर तिथे तिथे लोकल नेते नाहीत, चेहरे नाहीत हे असू शकेल. त्यामुळे हिंदुत्व इथे राहणार आहे, पण ते हिंदुत्व हे विकासाचं हिंदुत्व आहे हे भाजप वारंवार सांगायचा प्रयत्न करत असतो. कदाचित मुखवटा आणि चेहरा असाही त्यातला भाग असेल, पण त्या सगळ्या फोर्सेसचं फार बाऊ न करता किंवा हिंदुत्व असं सतत काहीतरी चालू आहे असं हे न करता, ते काय चालू आहे ते चालू राहू दे, पण आपले कळीचे मुद्दे हे रोजगाराचे आहेत, कळीचे मुद्दे हे आर्थिक संपन्नतेचे आहेत, कळीचे मुद्दे हे कुपोषण दूर करण्याचे आहेत. हे महाराष्ट्राने लक्षात घेण्याची गरज आहे. कधीतरी काय होतं की खूप कॉम्पिटिटिव्ह वातावरण असलं, कोणत्याही प्रॉडक्ट बद्दलही तसं होतं की सेवा उत्तम देण्यासाठी अहमहिका लागते. मला असं वाटतं की चार मनसे, आप हे पण दोघं छोटे खेळाडू असतील, या सगळ्या गलबल्यामध्ये माझं प्रॉडक्ट कसं उत्तम आहे हे सांगायची स्पर्धा ही येत्या एखाद वर्षांनी सुरू होऊ शकेल. मुंबई हे एक मिनी भारताचं रूप आहे. मुंबईतल्या नागरी सेवा, मुंबईतल्या नागरी सेवांचा दर्जा याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून आता विचार मंथन होत आहे. महाराष्ट्राची देखील हीच दिशा असू शकेल. आज जो मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या सुवर्ण चौकोनाचा, पुन्हा इथे 4च येत आहेत सध्या, 4 चालू आहे महाराष्ट्रात, याच्या पलीकडे कसा विकास झाला आणि याच्या पलीकडे जसं ऑरिक औरंगाबादचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होण्याचा प्रयत्न झाला, मिहान नागपुरात गडकरींच्या माध्यमातून विकास होण्याचा प्रयत्न होतोय, अशा सगळ्या विकासाची भाषा बोलण्याची गरज आहे. या बाबतीत दक्षिणेतली राज्य फार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत, फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. नॉयडा सारखा उत्तर प्रदेशातला भागही या दृष्टीने खूप झपाट्याने NCR नावाने विकसित होतो. असा एक समन्यायी आणि प्रत्येकापर्यंत विकासाचा चेहरा पोचवणारा महाराष्ट्र हेच भविष्यातलं उत्तर असू शकेल. आणि मला मतदारांबद्दलही वाटतं की इथला मतदारही कोणत्या भावनिक किंवा वेगळ्याच आव्हानाकडे फार वाहवत जाऊन पाहत नाही, तर इथे विकास कोण करतं, माझ्या कामांसाठी, माझ्या समस्यांसाठी कोण तात्काळ उपलब्ध आहे, अशी सगळी कन्सिडरेशन्स काम करायला लागतील.
आणि हे जे राडे आहेत हे इन्फोटेनमेंट आहे, हे प्रत्यक्षातलं काही नाही आहे, प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडतंय. ते जे प्रत्यक्षात वेगळं घडतंय ती विकासाचीच चढाओढ असेल. मुंबईत गेल्या काळात अत्यंत उत्तम उद्यानं उभी झाली, अत्यंत उत्तम रीतीने नागरी सेवा ऍपवर यायला लागल्या. अशा प्रकारचंच काहीतरी महाराष्ट्रात होईल आणि तसंच महाराष्ट्रात व्हायला हवं. आणि मगच महाराष्ट्र खऱ्या रीतीने या देशाचा कॅप्टन म्हणून समोर येऊ शकेल. सगळे राजकीय पक्ष त्या दिशेला जातील अशी आशा मी अजूनही सोडलेली नाही. महाराष्ट्र दिनाच्या आधीच्या आठवड्यातली ही चर्चा आहे, त्यामुळं हा जो एंड आहे ती आशा आपण सगळेच जण बाळगूया की विकासाच्या मुद्द्यावरती येईल, विकास घडत राहील. इन्फोटेनमेंट आणि विकास या दोन्ही गोष्टी कदाचित वेगळ्या राहतील. इन्फोटेनमेंट चालूही राहील, पण विकासाचा मार्ग महाराष्ट्र सोडणार नाही. मॅडम, तुम्ही इतका वेळ दिलात आणि तुमच्या सगळ्या प्रदीर्घ अनुभवातनं या सगळ्या घटनाक्रमाचं विश्लेषण केलं, त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार. परत परत बोलायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.